पहिलं षटक बॉलर तयार होतात. हनुमान पारधी या पहिल्या षटकामध्ये एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. फायनल मॅचला आपण सुरुवात करीत आहोत. जांभूलपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाचा महाअंतिम सामना. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीपद बाबा प्रतिष्ठान संघ आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम राम क्रिकेट अकॅडमी. तर रॉकी पारधी यांनी एक कॅश प्राइज अनाऊन्स केलं की विशाल पाटीलचा बॅट मधनं लगातारचे 6 चौकार आले तर 2000. अतिशय भव्य दिव्य सामना. दोन टोळक्यामध्ये धुमत चक्री चकमक जुगलबंद्या. थँक्यू डीजे. महाअंतिम सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आला. पॉइंटला फिल्डर बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. दरम्यान या 2 धावा 2 धावांनी ऑफ द मार्क झाला विशाल पाटील. दोन्ही संघ जबरदस्त खेळले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पण चॅम्पियन बनण्याचा मान या पहिल्या पर्वामध्ये आज कोण पटकावेल. ऑन साइडला झाडू शॉट फिल्डर प्रयत्न चांगले लागले पण तरी सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. पहिला चौकार आला विशालचा बॅट मधनं. मागील सामन्यामध्ये देखील सेमीफायनल 1 मध्ये देखील त्याने 35 बनवला होता. परत एकदा त्याच दिशेने बॉल चालला. आता फिल्डर येतात. बॉल स्टॉप केला जातो. इथे सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि स्कोर कार्ड आता या सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 7 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केला. कवसला फिल्डर आहेत. इथेही सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि धाव फलक आता या सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 8 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्वीप गॅप मध्ये बॉल झेल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. आणि आणखीन एक प्राइज आलं आणि हा बॉल देखील झाला बाउंड्री लाईनचा पलीकडे. आणखीन एक चौकार. आणि खरं तर साहिल पारधी यांनी एक प्राइज अनाऊन्स केलं. खरं तर जे प्राइज त्यांनी अनाऊन्स केलं ते आवडतं प्राइज असेल सर्वांचं. खरं तर प्रत्येकी स्क्वॉड मध्ये खेळाडू किती आहेत. 12 आहेत. प्रत्येकी स्क्वॉड मध्ये 12 खेळाडू आहेत. म्हणजे बरोबर त्यांनी काउंटिंग करून हे प्राइज सांगितलं की जर इथे श्रीपद बाबा प्रतिष्ठान संघाने या स्पर्धेवरती नाव कोरलं तर 12 खेळाडूंना एक एक गावठी कोंबडा म्हणजे टोटल 12 गावठी कोंबडे देण्यात येतील. गणित त्यांनी बरोबर केलं. जितके आहेत तितके आपण देऊ. उपवास वगैरे असेल तर सांभाळून ठेवा नंतर वापरा. कवासला बॉल फील्ड झाला आणि सिंगल झाली कंप्लीट. डबलला चान्स घेतला आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि 2चा जाग्यानं धाव फलक आता जाऊन पोहोचलाय. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या षटकामध्ये भावेश गोलंदाजीसाठी आलेला. समोर हर्षद आणि सध्या सगळीला त्याचं लक्ष देखील विशालच्या विकेट कडे आहे. मैत्री ग्राउंडचा बागेन ग्राउंडच्या आतमध्ये दोघांना क्रमांक 1 ची ट्रॉफी हवी आहे आणि ती मिळवण्याकरिता जे प्रयत्न लावावे लागतील ते लावणार आहेत. पॅनवरती बॉल यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. सफलता पगली. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. आणि ज्याची सर्वजण वाट पाहत होते आता तो ग्राउंड मध्ये अखेरता आलाय. रोशन ली है आणि वॉल ऑफ श्रीपद बाबा प्रतिष्ठान असे त्याला म्हटलं जातं. वॉल ऑफ जांभूलपाडा सॉरी. बॅटर सायमन क्रमांक 3 वरती. सायमन आला. ड्राईव्हचा फटका त्यासोबतच आला आणि सायमन जेव्हा कव्हरला फिल्डिंग करतो ना तिथे बॅटरला त्रास होतो फील्ड भेदण्यासाठी.
धावफलक सिंगलचा सागेन आता 19 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वीप फ्लॅट बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर आणि बॅटरलाही जावं लागेल बाहेर. झटका फार मोठा. बॅटर बाजूला विशाल. फुल टॉस बट फायदा घेऊ शकले नाही. यात सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 20 धावा धावफलकावरती. सायमन आता स्ट्रायकिंग एंड वरती आगे. वॉल ऑफ जांभूलपाडा आणि वॉल ऑफ जांभूलपाडा आता जाईल डगआउट मध्ये. झटका लागला हा दरम्यान तिसरा. बिगड्या डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. विकेट आली आहे आणि बॅटर आता आलाय निवृत्ती पारधी. निवृत्ती पारधी आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि गोलंदाज साईनाथ. साईनाथ साईनाथचा पहिलाच बॉल फुल टॉस आहे पण लँडिंग चुकीची झाली आहे. दिशा खराब. अतिरिक्त रन. नेक्स्ट बॉल आणि टॅप केला. लॉंगॉनचा फिल्डर आला. छोटा पाकिट तिथे आला होता. रनआउटची शक्यता आणि बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालाय. निवृत्ती. लॉंगॉन वरनं जो छोटा पाकिट तिथे आला होता तो तर हेच म्हणत असेल कभी कुछ ना करके भी देख लो. काही न करता रनआउटची विकेट. कदाचित त्याने तो बॉल फील्ड केला असता तर रनआउटची शक्यता झाली नसती. फुल रन बॉल आणि सिंगल कंप्लीट केली जाईल. प्रत्येक टीम मध्ये मला असं वाटतं की टीनेजर्स भरपूर सारे आहेत. मी म्हटलं होतं की सकाळचा नाश्ता देखील इथनच करून आपल्याला जायचंय. 4 तर वाजले. फिल्डर दरम्यान आगे तिथे बॉल फुल केला जातो. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता 24 धावा धावफलकावरती. स्वीपचा फटका बट फिल्डिंग जबरदस्त. फिल्डिंग जबरदस्त. फिल्डर कोण आहे तिथे? निश पारधी. क्या बात आहे निश. जबरदस्त फिल्डिंग त्याच्याकडनं लागली. आपल्या संघासाठी रन्स त्याने वाचवला. मागील बॉल वरती फक्त एकच. परत एकदा स्वीपचा फटका पण आता बॉल घोषित क्षेत्रामध्ये मिळेल सिंगल. आणि दरम्यान जर आपण पाहिले सिंगलचा सागेनं धावफलक आता जाऊन पोहोचलाय 26 वरती. आणि या ओव्हर मध्ये अजूनही चेंडू लागला शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. जागा भरून खेळलाय. बॉल हवेमध्ये आगे. कवचला बॉल फील्ड होतोय. सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच असेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड झालेला आहे 27. आणि खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये येत्या 6 चेंडूंचा. पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत 27 झालेला आहेत. आणि अंतिम ओव्हरची जबाबदारी गोलंदाज मनोज तयार होतोय. स्वीपचा फटका. गॅप मध्ये फटका येतो. चौकार.
चौकार आला बॅटर विकीचा बॅट मधनं आणि हा महत्वपूर्ण फटका होता. लोवा फुल टॉस हॅमर केला बट लॉंग ऑन द बॉल स्टॉप झाला. डबलला निघालेत बॅटर आणि 2 धावा झाला कंप्लीट आणि 2च असेल. स्ट्राईक आता वडाकडे ठेवली आहे बॅटर विकीने आणि धावफळ घ्या 2चा साक्याने 33. 33 धावा धावफळकावरती आहेत. जागा बनून हॅमर केलं गॅप मध्ये बॉल झाल लॉंग ऑफला आणखीन एक कडक फटका चौकार. गोलंदाजी सध्याच्या घडीला थोडी कमकुवत पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे बॉल टाकले जात आहेत पहिल्या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. बॅटिंग चांगली करतोय बॅटर विकी आणि अजूनही चेंडू लागले ते येते 3. आणि क्रॉस लाईन खेळायचं होतं. बॉल घोषित क्षेत्रामध्ये गेला. स्ट्राईक जर आपण पाहिले तर विकीकडेच असेल. 2 चेंडू अडकीन राखलेत आणि आता स्क्वेअर ड्राईव्ह हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे आणखीन एक चौकार. टँगडीचं अंतिम षटक फार माग चाललं शेवटचा बॉल आणि आता हा बॉल देखील सापडणार नाहीये. पण पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. हाईट चेक करायची आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे कोणी सदस्य या अथवा अंपायर्स आपण 2 मिनिटांसाठी या. पहिलं सत्र समाप्त आणि एकूण रन्स बनवण्यात आला 42 बनवण्यात आलं आणि 43 धाव्यांचं टार्गेट सेट केलं श्रीपद बाबा प्रतिष्ठान संघाने अगेन्स्ट टीम राम क्रिकेट अकॅडमी. कोणची 2 नंबरची लाईट असेल तर बाहेर काढून ठेवा रे. टोरंटोला आल्यानंतर खाली करेक्ट सकाळ झाली. 43चं टार्गेट. विशाल पाटीलचा अगेन्स्ट जर भावेश पारधी यांचा बॅटमधनं लगातारचे 3 चौकार येतात तर रॉकी पारधी यांच्याकडनं 1000 दिले जातील.
मानसने पक्ष बदलला. सध्या सगळीला दुसऱ्या टीमचा टी शर्ट परिधान करून तो आलाय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. 43 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. भावेश पारधी आणि त्यांचा समवेत हनुमान. पगला बॉल. पगलाच बॉल फुल लेंथ आहे. फिल्डिंग चांगली. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि आता ही बॅटल चांगली रंगेल. कारण आतापर्यंत प्रत्येकी सामन्यामध्ये टीम राम क्रिकेट अकॅडमी साठी प्लेअर ऑफ द मॅच जो ठरलाय तोच बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. बॅटर भावेश पारधी आणि भावेश पारधीचीच तर विकेट हवी आहे टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठानला. ड्राईव्ह करायचं होतं. डॉट बॉल दरम्यान येतोय. चांगला बॉल टाकला विशालने. एक एक निर्धाव चेंडू दबाव बनवेल बॅटर्स वरती आणि आता टॅप केलं. फिल्डर दरम्यान आहे तिथे बॉल फील्ड केला जातो. सिंगलच असेल आणि धाव फलक आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल पाटीलचं हे पगलं षटक आतापर्यंत चांगले चाललंय. 2च धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये. फुल टॉस आणि येईल विकेट. झटका पगला. विकेट आली आहे. बॅटर आता आलाय क्रमांक 3 वरती मनोज. आणि नो बॉल पडला. ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला बॉल फील्ड होतोय. 1+1 मिळतील या 2 धावा. आता भावेश पारधी स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ही इंटरेस्टिंग बॅटल रंगेल. पारधीसाठी हा बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर थ्रो देखील चांगला आलाय. डबलला चान्स घेतलीये. 2 धावाही झाल्या. तिसरीसाठी परतणार नाहीयेत. 2च असतील आणि 2 धाव्यांचा सागेनं धावफलक देखील जाऊन पोहोचला आता 6 वरती. आणि पगला षटकामध्ये अजूनही एक चेंडू राखला. 6 झाला. एक चेंडू आणखी बाकी या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल या पगला षटकामधला आणि अंतिम बॉल आला निर्धाम आणि अशा प्रकारे पगला षटकाचा खेळ समाप्त. आणि पगला षटकामध्ये एकूण रन्स आल्या 6. चेंडू लागलेत 18 आणि 18 मध्ये करायचं आहे 37. 18 मध्ये 37 करायचं आहे. विकी दरम्यान येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. आणि ऑन ड्राईव्ह विशाल तिथे आला. बॉल फील्ड केला जातो. सिंगल कंप्लीट केली जाईल. बट समीकरण आता उघड झालंय कारण 17 चेंडू लागलेत आणि 17 मध्ये जिंकण्याकरिता आता 36 करायचं आहे. भावेश पारधी वरती आता जबाबदारी वाढली आहे. पारधीचा फटका आला. गॅप मध्ये जाईल बॉल. येतोय चौकार. थँक यू डीजे. रॉकेट स्ट्रोक. चौकार आलाय भावेश पारधीचा बॅटमन अक्षेश फटके हवेत टीम राम क्रिकेट अकॅडमीला. जागा म्हणून फटका. ड्राईव्ह मिस फील्ड. हा बॉल देखील बाहेर. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. म्हणून तर मी म्हंटल की भावेश पारधी जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत हा सामना आहे राम क्रिकेट अकॅडमी साठी.
पारधीचा फटका ड्राईव्ह केला सॉफ्ट हँड ड्राईव्ह कवसला आताही बॉल फील्ड झाला सिंगल इथे मिळेल सिंगलचा साक्याने धाव फलक आता पुढे जाईल टीम टोटल आता 16 वरती चेंडू लागलेत येते 14 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता करायचा आहे 27 ड्राईव्ह कवसला बॉल फिल्डर आहे बॉल स्टॉप झालाय बट डबलला चान्स घेतली आहे दोन्ही ते कंप्लीट होतील म्हणजे आता चेंडू लागलेत येते 13 आणि 13 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं आहे 25 धावांची आवश्यकता मॅच बनली आहे हे षटक चांगलं लागलं आतापर्यंत राम क्रिकेट अकॅडमी साठी कारण या ओव्हर मध्ये एकूण 12 धावा आल्या आणि अजूनही एक बॉल बाकी आहे शॉर्ट रन चेक करायची आहे पहिली रन चेक करायची आहे चेक रन कंप्लीट आहे शॉट नाही आहे 2 धावा असतील या आणि आता 13 मध्ये 25 फुल टॉस फिल्डर आलेत सिंगलच मिळेल खेळ समाप्त 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरचा रन झालेला आहे 19 चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 24 12-24 समीकरण या सामन्यामध्ये राखलेलं आहे 12 मध्ये 24 करायचं आहे फुल टॉस गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे 12 मध्ये 24 हव्या होता या ओव्हरची सुरुवात 4 ने आता 11 मध्ये 20 राखल्या समीकरण आता हळूहळू जवळ येत चाललंय दबाव आता गोलंदाजांवरती देखील वाढतोय 11-20 समीकरण हे षटक महत्वाचं आहे कारण या ओव्हर मध्ये मिनिमम 12 किंवा त्यापेक्षा जास्त बॅटिंग टीमला हव्या आहेत बॉल हवे मध्ये आहे कवसला बॉल फील्ड होतो सिंगल मिळेल चेंडू लागले आता 10 आणि 10 मध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता 10-19 समीकरण भावेश पारधीला देखील ठाऊक आहे की इथं 4 बॉल मध्ये किमान 1 ते 2 चांगले फटके आपल्याला हवेत कारण अंतिम ओव्हर मध्ये जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं तर कुठेतरी 10-11 रन जर राहतील तर त्या चेज होण्याची शक्यता देखील दाट असेल बट जर इथं 4 बॉल वरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री जर नाही आली तर अवघड होऊ शकतं फुल टॉस ड्राईव्ह केला बॉल फील्ड झालाय सिंगल कंप्लीट डबलला चान्स घेतली जाणार नाही सिंगलच असेल आणि आता चेंडू लागले येते 9 आणि 9 मध्ये करायचं 18 धावा दबाव आता बॅटर्स वरती देखील आहे कारण त्या 3 मध्ये किमान एक तरी चौकार इथे हवा आहे टीम राम क्रिकेट अकॅडमीला फुल टॉस आहे बट फायदा घेऊ शकले नाहीयेत लॉंगला बॉल फील्ड झाला इथेही सिंगल मिळेल दबाव पूर्णपणे आता बॅटर्स वरती चेंडू लागलेत 8 आणि 8 मध्ये आता करायचं आहे रन 17 8-17 समीकरण लागले बाउंड्री इथे हवी आहे टीम राम क्रिकेट अकॅडमीला वळवला ऑन साइडला इथेही बॉल फील्ड झाला सिंगल मिळेल डबलला चान्स घेतली जाणार नाही सिंगलच असेल म्हणजे 7 मध्ये आता लागला 16 आणि आता सध्या सगळीला सध्याची परिस्थिती पाहता आपण असं म्हणूया की या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीट वरती टीम श्रीपद बाबा प्रतिष्ठान संघ 7 मध्ये करायचा 16 शेवटचा बॉल महत्वाचा बॉल आणि अंतिम बॉल आलाय निर्धाव म्हणजे हा सामना जिंकण्याकरिता आणि या स्पर्धेवरती नाव कोरण्याकरिता 6 मध्ये आता करायचा 16 धावा
मी लिंबू गाजरा पिये सगळी पेकीन फायनल आपली आहे. 6 मध्ये आता 16 रागलेल्या आहेत. गोलंदाजी फार चांगली केली खरं तर मागील ओव्हर मध्ये गोलंदाज निवृत्तीने. गोलंदाज तयार होतो हर्षद पारधी आणि या टीमचे पुरस्कर्ते देखील तेच आहेत. 6 मध्ये 16 पहिलाच बॉल आणि महत्वाची विकेट. आणि हे सेलिब्रेशन लय डेंजर होतं, लय खतरनाक होतं. डायरेक्टली डगआउट पर्यंत पोहोचवण्याची सेवा. आता चेंडू लागलेत 5 मध्ये 16 आणि क्लीन बोल्ट. आणखी एक सफलता. चार मध्ये आता करायचा 16 धावा आणि आता क्रमांक 1 ची ट्रॉफी डोळ्यांसमोर अगदी दिसत आहे श्रीपत बाबा प्रतिष्ठान संघाला. कारण चेंडू लागले 4 आणि 4 मध्ये करायचा 16. आणखीन एक डॉट बॉल आणि आता दॅट्स इट. कहाणी खतम. आता फक्त फॉर्मॅलिटीज राखलेल्या आहेत या सामन्यामध्ये. आणि ड्राईव्हचा फटका आला. कवचला बॉल फील्ड होतोय बट सिंगलने फरक पडणार नाहीये. काय जबरदस्त परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला श्रीपत बाबा प्रतिष्ठान संघाने. ड्राईव्हचा फटका इथे देखील जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. शेवटचा एक बॉल राखलाय या फायनल मॅच मध्ये. मी काय बोलता दंगल करायची का बोला. मेलो तो मेलो. आपला टार्गेट ठेवा. टार्गेट आता पूर्ण झाला. श्रीपत बाबा प्रतिष्ठान संघाचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे जांभूलपाडा प्रीमियर लीग 2026 ची चॅम्पियन ठरली आहे टीम श्रीपत बाबा प्रतिष्ठान. सिकंदर